परभणीच्या सोनपेठ तालुक्यात 3 जिल्हा परिषद सर्कल आहे. त्यामधला नरवाडी हा सर्कलमध्ये अतिशय हाय व्होल्टेज अशा पद्धतीची लढत होते. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीनं ही संपूर्ण निवड लढत होताना पाहायला मिळते. या मतदारसंघात 19,700च्या वर मतदार आहेत आणि मागच्या 15 वर्षापासून सातत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात हा सर्कल राहिला. यावेळेस भाजपच्या वतीनं मोठी तगडी फाईट जी दिली जाते. आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी मुंजाजी धोंडगे, प्राध्यापक मुंजाजी धोंडगे आहेत. त्यांची पत्नी विद्या धोंडगे हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि भाजपचे आणि माजी आमदार सुरेशजी वरपुडकर यांच्या अतिशय निकटवर्तीय असे त्यांची ओळख आहे. एकूणच तुम्ही मोठ्या प्रमाणात लढत जी आहे तर रंगत निर्माण केलेली आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने ही सगळी निवडणूक होऊ घातली आहे? खऱ्या अर्थानं ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतोय. कारण गेल्या 15 वर्षापासून एका विशिष्ट घराण्याची सत्ता या मतदारसंघावर आहे. घराण्याची सत्ता असेल तरी परंतु जे काही बेसिक प्रश्न या परिसरातले आहेत, अनेक गावामध्ये मी प्रचाराच्या दरम्यान फिरतोय किंवा गेल्या 15-20 वर्षापासून संपर्कात आहे. पाण्याच्या अनेक अडचणी आहेत, पाणी पुरवठ्याच्या योजना अपूर्ण आहेत, सिंचनाचे प्रश्न बऱ्याच प्रमाणात आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, शेतरस्त्यांचे प्रश्न आहेत, आरोग्याच्या बाबतीतली फार वाईट अवस्था आहे, शाळेच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीतली फार दुरावस्था या ठिकाणी निर्माण होत आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या कुठल्याही संधी या परिसरातील लोकांसाठी केलेल्या नाही आहेत. भाषणादरम्यान तुम्ही असंही म्हटलं की मागच्या ज्या काही जिल्हा परिषद सदस्य होत्या त्या कधीही दिसल्या नाहीत, लोकांना ओळख सुद्धा नाही आहे. नेमकं काय? ते बरोबर आहे. कारण काय, मागच्या वर्षी ज्या जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या त्यांना 5+3 वर्ष बोनस मिळाले आणि फक्त पोस्टरवरच त्यांना लोकांनी मतदारसंघातले पाहिलेले आहे. कुठल्याही व्यक्तीची त्यांची प्रत्यक्ष भेट झालेली नसावी आणि त्या अनुषंगाने शासनानं जे महिला आरक्षणाचं धोरण सुरू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या महिलेला अधिकार मिळाले पाहिजेत, ही भूमिका घेऊन या ठिकाणी मी उतरलेलो आहे. माझी पत्नी विद्या ही MA-BEd आहे. परिसरामध्ये एका शाळेवर, खाजगी शाळेवर शिक्षक म्हणून काम करते, मुख्याध्यापक म्हणून काम करते. 1500 विद्यार्थी संख्या असणारी शाळा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळते. तसेच आवलगावची ती सरपंच पण होती आणि सरपंच असताना आमच्या गावामध्ये दारूबंदीसाठी महिलांची पहिली ग्रामसभा आमच्या पत्नीने घेतली आणि खऱ्या अर्थाने गावात दारूबंदी बंद करण्याचं काम या ठिकाणी केलेलं होतं. आता कुठलं विजन घेऊन तुम्ही निवडणुकीच्या मैदानात उतरताय? तुम्हाला कुठली कामं राहिलीत असं वाटतंय की करायची आहेत? खरं तर या मतदारसंघामध्ये आम्ही आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या पालकमंत्री मेघादीदी बोर्डीकर, माजी आमदार सुरेश वरपुडकर, बोर्डीकर साहेब, जिल्हाध्यक्ष बुमरे साहेब, भाजपच्या वतीनं यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढतोय. सत्ता आमची असल्यामुळं या मतदारसंघाचा जो अनुशेष आहे तो भरपूर अशा प्रकारे भरून काढण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. परवाच बावनकुळे साहेबांची सभा झाली आणि सभेमध्ये मी काही मागण्या त्यांना मांडल्या तर त्यांनी लगेचच 100% मागण्या आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. शासनाच्या ज्या काही 123 योजना, आता चालू जिल्हा परिषद सदस्याला किती योजना माहिती आहेत मला काही सांगता येणार नाही, परंतु 123 योजना या जिल्हा परिषद सर्कलच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी आमच्या जिल्हा परिषद सदस्य करणार आहेत आणि त्यांना भक्कम अशा प्रकारचं समर्थन माझं असणार आहे. कारण पूर्ण वेळ राजकारण महिलेनं केलं पाहिजे, समाजकारण पूर्ण वेळ केलं पाहिजे, राजकारणाच्या माध्यमातून मिळालेली संधी ती समाजसेवेसाठी घातली पाहिजे, ही भूमिका आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत राजेश पटेकर, त्यांची प्रतिष्ठा या सगळ्या मतदारसंघात लागल्याचं बोललं जात आहे आणि मागच्या 15 वर्षापासून ते उमेदवार आहेत. तर मग तुम्हाला यावेळी गुलाल उधळण्याची संधी मिळेल का, काय वाटतं? खरं तर प्रतिष्ठेचा काही प्रश्न नसतो राजकारणामध्ये. तुमच्या कामाच्या जोरावर, तुमच्या विकासाच्या अजेंड्यावर लोक मतदान करतात आणि मी खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी ही निवडणूक लढवली होती. थोड्या फार फरकानं आमची पत्नी मागच्या निवडणुकीत हारली होती, तरी परंतु आम्ही लोकांशी संपर्कात राहिलो आणि यावर्षी लोकांतून असा सूर आला की तुम्ही लढलं पाहिजे आणि आम्ही यावर्षी 100% जिंकणारच. कारण अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण, प्रचंड अशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी आम्हाला मिळतोय. म्हणून समोरचे उमेदवार अतिशय भांबावलेले आहेत. आपल्या गाडीमध्ये नारळाचं पोतं घेऊन फिरत आहेत. प्रत्येक गावामध्ये लोकांची इच्छा नसतानाही मंदिरात बसतायत. तुम्हाला काय मंदिर पाहिजे का, रस्ता पाहिजे का, काय पाहिजे म्हणतायत. जवळपास 2-3 कोटी रुपये खर्च त्यांनी आतापर्यंत या सगळ्या कामावर आतापर्यंत केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की ते पूर्णपणे घाबरलेले आहेत आणि आम्ही 100% विजयी होणार ही असं त्यांनाही वाटतं.
काय आव्हान कराल मतदारांना, काय सांगाल? मतदारांना माझं एकच आव्हान आहे, किंवा तुमच्या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास व्हायचा असेल तर सभागृहामध्ये बोलणारा सुशिक्षित उमेदवार तुम्ही निवडून द्या. महिलांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, सगळेच प्रश्नाची जाणीव असणारा व्यक्ती तुम्ही सभागृहात पाठवला पाहिजे. आणि त्या सभागृहात ते प्रश्न सोडून घेऊन या सभागृहातील या नरवाडी गटातील सर्व मतदारांचा असेल, गावांचा असेल, सर्वांगीण विकास या ठिकाणी करणारा असावा. कुठल्याही प्रकारची गुत्तेदारी आम्ही करणार नाहीत आणि गुत्तेदाराला पाडण्याचं काम या ठिकाणी आम्ही करणार आहे. म्हणूनच गुत्तदाराला पाडण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि समोरचा जो उमेदवार आहे तो भांबावला आहे अशा पद्धतीचं मत जे आहे ते प्राध्यापक मुंजाजी धोंडगे यांनी व्यक्त केलंय आणि यावेळी गुलाल आम्हाला उधळण्याची संधी मिळेल असा विश्वास सुद्धा व्यक्त केलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.